शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घालण्याची आमदार संजय गायकवाड यांनी मागणी केली आहे। तर दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरही मरणोत्तर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। केवळ बंदीच नव्हे तर या पुस्तकाच्या छपाईशी संबंधित डीटीपी ऑपरेटरला अटक करावी, प्रकाशकाची मालमत्ता जप्त करावी आणि लेखक गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी अजब आणि आक्रमक मागणी गायकवाड यांनी केली आहे। त्यामुळे आता नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे। दरम्यान ज्या विचारसरणीनं पानसरेंना जिवंतपणी त्रास दिला तीच विचारसरणी त्यांना शहीद झाल्यानंतर देखील त्रास देते अशी टीका प्रकाशक प्रशांत आंबी यांनी केली आहे। त्यांनी जी शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदीची मागणी केलेली आहे तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे। ते कायदेशीर मार्गाने किंवा लोकशाही मार्गाने ते मागणी ते करू शकतात। पण पानसरेंवर जो मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची जी मागणी त्यांनी केलेली आहे हा प्रकारच मी पहिल्यांदाच ऐकला आहे। म्हणजे कदाचित अशा पद्धतीनं हास्यास्पद प्रकार कोणीतरी केला असेल, पण माझ्या माहितीनुसार हा पहिलाच प्रकार आहे। ज्या विचारसरणीनं कॉम्रेड गोविंद पानसरेंना जिवंतपणी त्रास दिला, त्यांची हत्या केली, तीच विचारसरणी ते शहीद झाल्यानंतर सुद्धा त्रास देते आहे। ह्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे।